नमस्कार. स्वागत आहे सर्वांचं आपल्या एमपीएससी मेड सिम्पलच्या प्लॅटफॉर्मवर. आणि आपण बघत आहोत इकॉनॉमी रॅपिड रिव्हिजन बॅच, जी प्रॅक्टिस टू परसिस्ट म्हणजे क्वेश्चनच्या फॉर्म मध्ये आपण बघत आहोत. आणि एमपीएससी मधली पहिली अशी टाइम बाउंड एकदम थीम बेस्ड इकॉनॉमी आहे, ज्याच्यामध्ये ऑलरेडी आपण हा टाइम टेबल दिला होता की ज्याच्यामध्ये आपण आर्थिक विकास आणि वृद्धीचे 20 प्रश्न या तारखेला टाकणार, गरिबी आणि बेरोजगारी म्हणजे कुठल्या दिवशी कुठले प्रश्न टाकणार, रिव्हिजनसाठी एक एक ब्रेक पण आपण त्यामध्ये ठेवला होता. या सगळ्या अनुषंगाने आपण ही प्रॅक्टिस टू परसिस्ट इकॉनॉमीची बॅच चालू केली आहे. मागच्या वेळेस करंटच्या बॅच मध्ये आपण क्वेश्चन आन्सर फॉर्मॅट न घेता व्हिडिओमध्ये आपण फक्त जे काही सोल्युशन होते किंवा जे काही इम्पॉर्टंट नोट्स होत्या त्या व्हिडिओमध्ये घेतल्या होत्या. आपण इथे आता वर क्वेश्चन असेल आणि त्याच क्वेश्चनच्या खाली त्याचं एक्सप्लेनेशन किंवा आन्सर पण असेल, व्हॅल्यू एडिशन काही पॉईंट्स पण असतील आणि हे डेली बेसिसच्या याच्यावर असेल. आता ऍक्च्युअल मध्ये बऱ्याच जणांना असं वाटलं, काल फ्री मेंटरिंग मध्ये पण मला एक दोन जण म्हटले की सर आता बॅच चालू झाली, मग आता लावून काय फायदा आहे. तर ही बॅचचं कसं आहे, तुम्ही एक 15 डेजचं टार्गेट जर ठेवलं, 15 डेजचं जर टार्गेट ठेवलं ना, तर तुम्हाला ती कधीही करता येऊ शकते. म्हणजे 15 डेज मध्ये तुम्ही आज चालू केली तर पुढच्या 15 दिवसामध्ये इकॉनॉमी टार्गेट करायला तुम्ही 11 सप्टेंबर पासून तर 25 सप्टेंबरचा जसा 15 दिवसांचा वेळ तुम्ही दिला, तर तुम्हाला कधीही म्हणजे आज जरी चालू केली किंवा तुम्ही 1 तारखेपासून जरी चालू केली तर पुढच्या 15 दिवसामध्ये इकॉनॉमी एकदम डिटेलमध्ये अभ्यास करून त्या टॉपिकवरचे प्रश्न सोडून तुम्हाला त्यातले व्हॅल्यू ॲडिशन पॉईंट तुमच्या नोट्समध्ये ऍड करून होऊ शकतात. त्यामुळं कधीही बॅच जॉईन केली तरी काही प्रॉब्लेम नाही. ह्या बॅच मधले सगळे जे काही क्वेश्चन्स आहेत ते आपण टेलिग्रामवर ठेवलेत आणि याचं जे काही एक्सप्लेनेशन सोल्युशन जे आहे तर ते व्हिडिओच्या माध्यमातून पीडीएफच्या माध्यमातून आपण ऍपवर देत आहोत. त्याच व्हिडिओच्या बाजूला ती पीडीएफ पण दिली जाईल. याच्यामध्ये एक आपले टोटल 200 प्रश्न असणार आहेत, याच्या आपण नोट्सच्या पीडीएफ पण आणि एक्सप्लेनेशनचा व्हिडिओ पण देणार आहोत. तर हे पहिले 100 ऍडमिशन केव्हा झाले, 200 पण झाले, त्यामुळे आता याची फीस 250 रुपीज आहे. बघा एमपीएससी मध्ये कसं आहे, ऑब्जेक्टिव्ह एक्झाम मध्ये शेवटी असणार तर एमसीक्यूच असणार परीक्षेमध्ये. त्यामुळे जेवढे जास्त आपण प्रॅक्टिस करू तेवढे आपल्याला त्याची सवय लागेल. त्यामुळे आपण एमसीक्यू वर फोकस दिला होता प्रॅक्टिस टू परसिस्ट मध्ये. आणि बऱ्याच लोकांना बघा लक्षात आलं असेल, 11वी-12वीला आपण एवढे प्रश्न सोडवतो, कधी कधी क्वेश्चन पण रिपीट व्हायचे, त्यामुळे मार्क चांगले पडायचे. इथे पण कसं आहे की एक अभ्यासाचा एक भाग आहे, त्याचं एक 100% महत्व आहे, रिव्हिजनचं महत्व आहे. पण शेवटी जर तुम्ही प्रॅक्टिस चांगली नाही केली तर त्याचा काही फायदा नाही. हे कुणाला लागू पडतं, नवीन विद्यार्थी मागच्या 2-3 वर्षात तयारी करणाऱ्यांना. ज्यांनी ऑलरेडी 3-3, 4-4, 5-5 मेन्स दिलेत, त्यांनी जास्त प्रॅक्टिस नाही केली तरी काही फरक पडत नाही. आणि प्रत्येक वेळेला आपण जेव्हा एखादा प्रश्न सोडवतो, म्हणजे बऱ्याच वेळेला तुम्हाला आठवत असेल की टेलिग्रामवर म्हणा किंवा कुठे प्रश्न सोडवला आणि तो जर आपला चुकला तर तो आपल्या खूप लक्षात राहतो. त्यामुळं प्रॅक्टिस टू परसिस्ट मध्ये जे प्रश्न सोडवता तुम्ही बरोबर आले तर ठीक आहे, तुमची कन्सेप्ट बरोबर होती, ती परीक्षेतही बरोबर येणार. जर चुकला तर तुमच्या लक्षात हा माझा प्रश्न का चुकला, मग इथे मी काय करायला पाहिजे होतं, तर त्यातून पण आपल्याला काही गोष्टी लक्षात ठेवायला मदत होईल. आणि याच्यामध्ये आपण एक जेवढे जास्तीत जास्त प्रश्न आपल्याला इफेक्टिव्ह आणि क्वालिटी देता येतील तेवढं देण्याचा प्रश्न आहे. विनाकारण काहीतरी 400-500 प्रश्न काढायचे, त्यातले मग 200-300 प्रश्न निव्वळ एकदम साधे प्रश्न असतात, वन लाईनर टाईप मधले किंवा एकदम साधे. त्यापेक्षा आहेत तेवढे पॉसिबल एकदम क्वालिटी प्रश्न देण्याचा आपण प्रयत्न केलाय. याच्यामध्ये 2020 ते 2023 म्हणजे लेटेस्ट ट्रेंड जो आहे त्याचं एक प्रॉपर सोल्युशन बघून अनालिसिस करून त्याचे बेसिक सोर्सेस ट्रॅक करून, म्हणजे गव्हर्नमेंटचे जे काय असतील ते, तर आयोगाच्या पॅटर्न नुसार प्रश्न असतील. बऱ्याच वेळेला असं होईल की तुम्हाला वाटेल हा ऑल ऑफ द अबोव जास्त दिसतंय किंवा हे, पण ऍक्च्युअल मध्ये इथं टेस्ट मध्ये चुकून तुमचा अप्रोच बिघडवण्याचा उद्देश नाहीये. एमपीएससी मध्ये ज्या पद्धतीने उत्तर देतात त्याच पद्धतीमध्ये उत्तर जर असतील तर तुम्हाला परीक्षेत असं वेगळं काही वाटणार नाही आणि तो एक तुमच्या सवयीचा भाग बघ. आता मार्केटमध्ये जे कॉमन 2 पुस्तकं आहेत, 2 ऑथर्सचे किंवा ज्याला आपण म्हणूया 2 पब्लिकेशनचे, त्याच्यामध्ये प्रॉब्लेम काय होतो, बराचसा डेटा जो वायसीएमओए असेल, शिवाजी युनिव्हर्सिटी असेल, तत्वसुंदरम असेल, इकडचा डेटा अपडेटेड नसतो. तर मग त्याच्यासोबत तुम्हाला हे ऍड ऑन म्हणून किंवा त्याला आपण काय म्हणूया व्हॅल्यू ऍडिशन म्हणून तुम्हाला याच्याकडे बघता येईल, हा जो डेटा आपण देतो. यासाठी सोर्सेस आपण मेनली कुठले वापरलेत, इंडियन इकॉनॉमीचं दत्तसुंदरमचं एक टेक्स्ट बुक आहे, उमा कपिला पण एक पुस्तक, एकदम काही बेसिक थोडेफार चॅप्टर त्यातून बघितलेत. रमेश सिंगचं हे कॉमन जे लोक वापरतात युपीएससीला ते, इकॉनॉमिक सर्वे गव्हर्नमेंटचा इंडियाचा, इंडिया बुक जे गव्हर्नमेंटचं ऑथेंटिक पब्लिकेशन आहे ते पण आपण वापरतोय. 11वी-12वीचे एनसीआरटी असतील, तमिळनाडू स्टेट बोर्ड मधून काही टॉपिक्स आहेत ते खूप महत्वाचे आहेत. त्यानंतर 21,000 प्लस मधले एमसीक्यू जे आहेत तर ते पण आपण रेफर करतोय की याच्यासारखा प्रश्न पुढे कधी विचारू शकतात. आणि
वन स्टेप अहेड जाऊन विद्यार्थ्यांना सहजरित्या उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न काय, की नवीन विद्यार्थी आहेत त्यांना जास्त माहिती नसतं, मग कुठलं बुकलेट, काय वाचायचं, काय सोडायचं, काय ठेवायचं, विनाकारण कधी कधी आपण एखाद दुसऱ्या प्रश्नासाठी इतकं इन्व्हेस्ट करतो, त्याच्यावर प्रश्न नाही आला तर ती सगळी मेहनत वाया जाते. त्यामुळं एका ठिकाणी तुम्हाला सगळ्या गोष्टी मिळाव्यात जे तुमच्या बेसिक सोर्समध्ये नाही आहेत त्या. आणि याचप्रमाणे हा जो प्रोग्राम आहे आपला, तर यातला तुमचा रिस्पॉन्स आणि फीडबॅक या सगळ्या गोष्टी बघून आपण GS4 ला पण, जी राज्यसेवा मेन्सला आहे, म्हणून आपण याला काय नाव दिलं होतं, राज्यसेवा GS4 प्रिकर्सर बॅच. ही बॅच ज्यांनी केली त्यांना GS4 ची बॅच करताना जास्त अडचण येणार नाही. आता डायरेक्टली आपण प्रश्न आणि उत्तर बघूयात. पहिला प्रश्न जो होता, ए मॅडिसन यांच्या मते श्रीमंत राष्ट्रांच्या उत्पन्न स्तरातील वाढ म्हणजे आर्थिक वृद्धी होय आणि गरीब राष्ट्रांच्या उत्पन्न स्तरातील वाढ म्हणजे आर्थिक विकास होय. आता खालीपैकी कुठले विधान योग्य आहे? हे दोन्ही पण बरोबर आहे. बघा यांचं काय म्हणणं आहे, इथं आर्थिक वृद्धी म्हणजे ग्रोथ बद्दल बोललंय, खाली डेव्हलपमेंट बद्दल बोललंय, विकास बद्दल बोललंय, बरोबर आहे. आता ग्रोथ यांचं असं म्हणणं आहे, ही टर्म त्या ठिकाणी लागू पडते ज्या ठिकाणी श्रीमंत राष्ट्र असतात. ऑलरेडी जे काही डेव्हलप्ड स्टेट आहेत, डेव्हलप्ड कंट्रीज जे आहेत, तर त्यांच्या बाबतीमध्ये ग्रोथ हा शब्द जास्त लागू पडतो आणि गरीब मध्ये विकास लागू पडतो. आता गरीब मध्ये विकास का, तर बघा गरीब देशांमध्ये रस्ते नाही आहेत, मूलभूत पाया सुविधा नाही, लाईट नाही, वीज नाही, ह्या गोष्टी जेव्हा आपण प्रोव्हाइड करतो त्याला आपण काय म्हणतो, विकास, बरोबर आहे, डेव्हलपमेंट. त्यामुळं डेव्हलपमेंट हा शब्द कुठे जास्त, गरीब असेल तर डेव्हलपमेंट, श्रीमंत असेल तर आर्थिक वृद्धी, आणि इकडे आर्थिक विकास हा शब्द लागू पडतो. आता आर्थिक वृद्धी आणि विकास संकल्पनेमध्ये बऱ्याचशा ऑथर्स किंवा थिंकर्सना काही काही गोष्टी सांगितलेल्या आहेत, त्या थोडक्यामध्ये आपण बघूयात. तर याच्यामध्ये बघा साधारणतः अर्थशास्त्रामध्ये आर्थिक वृद्धी आणि विकास या दोन्ही संकल्पना एकाच अर्थाने वापरल्या जातात, पण ऍक्च्युअल मध्ये त्या एक नसतात. डेव्हलपमेंट आणि ग्रोथ मध्ये थोडासा फरक असतो. तो काय असतोय बघा, या दोन संकल्पनांमध्ये मूलभूत फरक आहे. काय, मानवशास्त्रीय दृष्टिकोनातून वृद्धी ही संकल्पना संख्यात्मक, म्हणजे ही काय, क्वांटिटी, नंबर्स, किती आकडे, किती ग्रोथ झाली, आणि विकास जी आहे ते गुणात्मक, म्हणजे थोडक्यामध्ये किती शाळा बांधल्या ही झाली ग्रोथ, की 100 शाळा बांधल्या. पण लोकांच्या स्वभावामध्ये, लोकांच्या ज्ञानामध्ये, लोकांच्या वागण्यामध्ये किती बदल पडला हा झाला तुमचा डेव्हलपमेंटचा भाग. त्यामुळे डेव्हलपमेंट इज अ क्वालिटेटिव्ह टर्म, गुणात्मक ज्याला आपण म्हणतो, क्वालिटेटिव्ह. आणि ग्रोथ वृद्धी जी आहे इट इज अ क्वांटिटेटिव्ह, म्हणजे संख्यात्मक, राईट. जे आपल्याला मोजता येणार नाही ते झालं डेव्हलपमेंट, जे मोजता येईल ते झालं ग्रोथ. एक बेसिक डिफरन्स यातला हा लक्षात घ्या. आता याच्यामध्ये काही अर्थतज्ञांनी डेफिनेशन दिले. बघा एक गोष्ट, बेसिक जी कन्सेप्ट असते ती सेमच असते, पण एखाद्या कन्सेप्टच्या बाबतीमध्ये एखाद्या थिंकर्सचं, ऑथरचं, स्कॉलरचं मत हे वेगवेगळं असू शकतं. त्यामुळे जेव्हा डेफिनेशन विचारली जाते तेव्हा आपल्याला एक्झॅक्टली त्या ऑथरचं काय म्हणणं आहे हे बघितलं पाहिजे, ना की ती कन्सेप्ट बरोबर आहे का चुकीची आहे हे बघितलं पाहिजे. त्यामुळं इथे आपण बघूया की मायर आणि बाल्डविनचं काय म्हणणं आहे आर्थिक विकासाबद्दल. ते काय म्हणतात, आर्थिक विकास एक अशी प्रक्रिया आहे ज्या अंतर्गत देशाच्या वास्तविक दरडोई उत्पन्नात दीर्घकालीन वाढ घडून येते. दोन गोष्टी येतात, म्हणजे वास्तविक म्हणजे रिअल, बरोबर आहे, आणि दरडोई उत्पन्नात म्हणजे पर कॅपिटा इन्कम मध्ये दीर्घकालीन, म्हणजे हा जो आहे तो लॉंग टर्म साठी, एवढं लक्षात ठेवा. मायर आणि बाल्डविन. बाल्डविन असं लक्षात ठेवा, बाल्ड म्हणजे काय असतं, टक्कल पडणे. खूप जास्त वेळ जो माणूस अभ्यास करतो की ज्याचा विचार खूप काय म्हणतो, विचार केलेले असतात या गोष्ट, त्याला काय होतं, टक्कल पडतं. तर बाल्डविन हे लक्षात ठेवा. लॉंग टर्म हा शब्द आला की डेफिनेशन तुम्हाला लक्षात आली पाहिजे. दीर्घकालीन कोण म्हणलं तर बाल्डविन, मायर आणि बाल्डविन. पुढे बघा किंडल बर्जर. किंडल बर्जर काय म्हणतो, अधिक उत्पादन व ते ज्यामुळे शक्य होते त्या तांत्रिक व संख्यात्मक व्यवस्थेतील बदल म्हणजे आर्थिक विकास. यांना दोन गोष्टी वापरल्या, एक टेक्नॉलॉजिकल आणि संस्थात्मक म्हणजे इन्स्टिट्यूशनल. याचं म्हणणं आहे टेक्नॉलॉजी वाढली, इन्स्टिट्यूशन चांगले डेव्हलप झाले तर काय होतं, आर्थिक विकास होतो. आता हे किंडल बर्जर आहे ना, बर्जरचा पेंट असतो बघा, तर पेंट कसं लक्षात ठेवायचं, पेंट ही एक त्यांच्याकडे नवीन टेक्नॉलॉजी पेंटिंगची, त्यामुळे असं लक्षात ठेवा. बर्जर काय येईल तुमचं, तांत्रिक आणि संख्यात्मक. तांत्रिक म्हणजे टेक्नॉलॉजिकल, त्यांच्याकडे टेक्निक आहे एक चांगली पेंटिंगची, ते बर्जर. ए मॅडिसन काय म्हणतात, श्रीमंत राष्ट्रांच्या उत्पन्न स्तरातील वाढ म्हणजे आर्थिक वृद्धी आणि गरीब राष्ट्रांच्या उत्पन्नातील वाढ म्हणजे आर्थिक विकास. याच्याबद्दल आपण बोललो. आपण म्हणतो अरे तू मॅड झाला काय, श्रीमंत देशांना तू ग्रोथ म्हणायला लागला, विकसित देशांना तू विकास म्हणायला लागला. पण बरोबर आहे, तुझं म्हणणं बरोबर आहे. मॅडिसन असं लक्षात ठेवा
यानं दोन गोष्टी सांगितल्या, श्रीमंतांच्या बाबतीमध्ये ग्रोथ आणि गरिबांच्या बाबतीमध्ये विकास, या दोन गोष्टी. उर्सुला हिक्सचं काय म्हणणं आहे, विकसित देशातील आर्थिक प्रगतीस वृद्धी तर अविकसित देशातील आर्थिक प्रगतीस विकास म्हणता येईल. म्हणजे उर्सुला हिक्सनं काय केलं की बरोबर जी मॅडिसनची लाईन होती तीच पुढे कंटिन्यू केलेली आहे, फक्त याने श्रीमंत शब्द वापरला, यानं विकसित देश शब्द वापरला. शुम्पिटरचं काय म्हणणं आहे बघू आता. आर्थिक विकास हा अर्थव्यवस्थेच्या स्थैतिक अवस्थेतील उत्स्फूर्त बदल असून विकासाची प्रक्रिया खंडित किंवा तुटक असू शकते. यानं उलट दिलं. याचं काय म्हणणं माहितीये का की आर्थिक विकास हा अर्थव्यवस्थेच्या स्थैतिक अवस्थेतील उत्स्फूर्त बदल आहे, म्हणजे जी काही स्थैतिक अवस्था आहे त्यातला. आणि फक्त इथं सगळ्यात महत्वाचं आहे, विकासाची प्रक्रिया खंडित किंवा तुटक, तुकडे तुकडे गँग. शुम्पिटर काय म्हणला, आर्थिक विकास ही तुकडे तुकडे गँग आहे, एवढं लक्षात ठेवा, असं शुम्पिटर म्हणला. या उलट अर्थव्यवस्थेचे दीर्घकाळात संतपणे व सातत्याने होत जाणारा बदल म्हणजे वृद्धी. म्हणजे एकदम पलटी मारली शुम्पिटरनं, एकदम उलट म्हणणं याचं, की जे कन्सिस्टंटली हळूहळू चालू आहे ती वृद्धी आहे, त्याच्यामध्ये तुकडे तुकडे गँग टप्प्याटप्प्यानं होते किंवा मध्ये खंड पडतोय तो विकास आहे. त्यामुळे मागच्या शुम्पिटरची डेफिनेशन विचारली होती, काही थोडीशी वेगळी आणि काय म्हणतील त्याला, जी काय आपण मानतो किंवा जे इकॉनॉमीमध्ये विकास आणि ग्रोथ बद्दलच्या डेव्हलपमेंट अँड ग्रोथ बद्दलची जी कन्सेप्ट आहे त्याच्या एकदम उलट आहे म्हणून विचारली होती. तेच सांगतोय, स्कॉलर्सचं किंवा एखाद्या थिंकर्सचं मत हे वेगळं असू शकतं, जे आपण डे टू डे लाईफमध्ये इकॉनॉमिक टर्म्समध्ये कन्सेप्ट बघतो त्यापेक्षा. राईट. आता पुढचा प्रश्न आपण बघूया. खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे. ऑर्थर लुईस यांच्या मते नैसर्गिक संसाधने व आर्थिक विकास एकमेकांवर अवलंबून असतात. दुसरा, ऑर्थर लुईस यांच्या मते नैसर्गिक संसाधने व आर्थिक विकास एकमेकांवर अवलंबून नसतात. आता बघू आपण यांचं, ऑर्थर लुईस यांचं मत आता हे बाजूला ठेवू, थोडक्यात आपण हे बघू, नैसर्गिक संसाधने आणि आर्थिक विकास. आता थोडक्यामध्ये यांचं असं म्हणणं आहे की बाबा तुमच्याकडं काय म्हणता येईल, चांगलं नदी आहे, पाणी आहे, मग तुमच्याकडे शेती होणार, शेतीमध्ये उत्पन्न चांगलं होणार, किंवा तुमच्याकडं ऑइल रिफायनरीज आहेत, मग तुमच्याकडे काय होणार की ऑइल तयार होणार, ऑइल महाग आहे, तुमच्याकडे पैसा येणार, पैसा आला की डेव्हलप. आपण गल्फ कंट्रीजचं एक्झाम्पल घेऊ शकतो की जिथे नैसर्गिक संसाधने भरपूर आहेत, त्यामुळे तिथे आर्थिक विकास पण काय चांगला आहे. तर एकमेकांवर डिपेंड आहेत का, आहेत. जर नैसर्गिक संसाधने नसतील तर आर्थिक विकास होईल का, व्हेरी डिफिकल्ट. फार कमी कंट्रीज आहे, जसं कोस्टारिकाचं एक्झाम्पल जर आपण घेतलं, टुरिझमवर डिपेंड आहे सगळा राष्ट्र, तर तिथे जास्त नॅचरल रिसोर्सेस काहीच नाही, टुरिझमचा पैसा येतो त्याच्यावर त्यांचा उदरनिर्वाह होत असतो. तर असं रिअरली असतं, पण युजली कसं होतं की नॅचरल रिसोर्सेस आणि तिथली डेव्हलपमेंट जी आहे तर ती गो हँड इन हँड, म्हणजे सोबत सोबत चालत असते. त्यामुळे पहिलं स्टेटमेंट करेक्ट आहे, दुसरं स्टेटमेंट काय आहे, चूक आहे. मग उत्तर काय आलं पाहिजे, फक्त एक. राईट. आता याच्यामध्ये पुढे बघू आपण. आर्थर लेविस यांना विकास अर्थशास्त्राचे जनक म्हणतात. आता एक आर्थर लेविस यांना काय म्हणतात, विकास डेव्हलपमेंट इकॉनॉमिक्स चे फादर ऑफ डेव्हलपमेंट इकॉनॉमिक्स कोण आहे बरं, ऑर्थर लेविस. एवढं लक्षात ठेवा. यांचा बुक कुठला आहे, थिअरी ऑफ इकॉनॉमिक ग्रोथ. गंमत कशी आहे, विकासाचे इकॉनॉमिक्स म्हणतात, बरोबर आहे. आणि याने पुस्तक दिले थिअरी ऑफ इकॉनॉमिक ग्रोथ. आर्थिक विकास म्हणजे दरडोई उत्पन्नात वाढ होणे होय. प्रोफेसर लेविसने एकदम सिंपल साधी डेफिनेशन केली. आर्थिक विकास म्हणजे तुमचं पर कॅपिटा इन्कम जे आहे तर ते वाढलं म्हणजे तुमची डेव्हलपमेंट झाली. एकदम साधी सरळ डेफिनेशन दिली. त्याला खूप नंतर क्रिटिसाइज झालं आणि ते अर्धवट डेफिनेशन आहे हे आपण मानूया, पण एकदम सिंपल यांनी सांगितलं होतं. इतर माहिती काय बाबा, आता ही महत्वाची. जॉन फ्रीडमनचं काय म्हणणं आहे, अर्थव्यवस्थेच्या मूळ रचनेत बदल न होता तिच्या एका किंवा अनेक क्षेत्रात झालेला विस्तार म्हणजे आर्थिक वृद्धी होय. यानं ग्रोथ बद्दलची डेफिनेशन दिली. याचं काय म्हणणं आहे की मूळ रचना बदलली नाही. आपण जर ऍग्रिकल्चर इकॉनॉमी होतो तर आपण ऍग्रिकल्चरच इकॉनॉमी आहोत, आणि आपलं ऍग्रिकल्चर डेव्हलप झालं किंवा फक्त इंडस्ट्री किंवा सर्व्हिसेस झालं, असा ज्या काही प्रकार होतो तर त्यावेळेस त्याला आपण आर्थिक वृद्धी म्हणतो. असं कोण म्हणलं होतं, जॉन फ्रीडमन. पुढचा प्रश्न बघू. आर्थिक विकास संकल्पनेविषयी पुढील विधाने विचारात घ्या व अयोग्य विधानाची निवड करा. अयोग्य विचारलाय, रॉंग. आर्थिक विकासाचा संबंध विकसित अर्थव्यवस्थेशी असतो. आपण मगाशी जे पहिले स्टेटमेंट बघितलं होतं, विकास आणि विकसित, जी हिक्स बाई म्हटली होती ना बघा, हिनं विकसित शब्द वापरला होता आणि आपला मॉडिसन श्रीमंत म्हणला होता. तर उर्सुला हिक्सच्या मतानुसार हे पहिलं स्टेटमेंट काय होतं, डायरेक्टली रॉंग होतं. बघा
काय होणार इथं? आर्थिक विकासाचा संबंध विकसित अर्थव्यवस्थेशी असतो. हे काय होणार? रॉंग. उत्तर काय आलं पाहिजे? एक. आता पुढचे वाक्य बरोबर असले पाहिजे. काय म्हणतंय? आर्थिक विकासाची प्रक्रिया अर्थव्यवस्थेच्या दोन्ही संख्यात्मक व गुणात्मक बदलाशी संबंधित आहे. 100% आपण गुणात्मक तर बघितलंच होतं की डेव्हलपमेंट इज अबाउट क्वालिटेटिव्ह चेंज, त्याच्यामध्ये क्वांटिटेटिव्ह पण चेंज असतो असं इथं म्हणणं आहे. आर्थिक विकास साध्य करण्यासाठी बृहतलक्षी धोरणे आखावी लागतात, म्हणजे लॉंग टर्मचे. बरोबर आहे ना? डेव्हलपमेंट ही लॉंग टर्म प्रोसेस आहे. तुम्ही खासदार झाले पुढच्या 5 वर्षात सगळा तुमचा जिल्ह्याचा कायापालट झाला असं कधी होत नाही. 10 वर्ष, 15 वर्ष, 20-25 वर्ष त्याला जावे लागतात, तेव्हा कुठे ते डेव्हलपमेंट होत असते. आर्थिक विकास हा तुलनेने अधिक व्यापक, विविधांगी आणि पुरोगामी संकल्पना आहे. ऑब्विसली आधी नुसते ग्रोथ बद्दल बोलायचे, किती पैसे आले, झाला कसं म्हणतं. आता विचारतं तुमचे विचार कसे, तुमचे आचार कसे, तुमचं वागणूक कसं आहे, तुमचं नॉलेज कसं आहे, या सगळ्या गोष्टी म्हणतात हा माणूस हुशार आहे बाबा, किंवा माणूस चांगला आहे, किंवा हे घर चांगलं आहे. एखाद्याकडे नुसते पैसे आले आणि त्यांना काय म्हणतात त्याला दारूवर आणि याच्यावर उडवायला लागला तर ते पैसे येऊन काय फायदा नसतो. तसं पूर्वीची होती की पैसा आला म्हणजे श्रीमंत. आता तसं नाही. आपण श्रीमंती किंवा एखादा माणूस चांगला आहे किंवा बाकी गोष्टी, तर मग पैशांसोबत बाकीच्याही गोष्टी आल्या. तसं आर्थिक विकासाच्या बाबतीमध्ये पण आहे की ती व्यापक आहे, त्याच्यामध्ये फक्त पैसा हा एक गोष्ट नाहीये. दुसरी गोष्ट विविधांगी, डिफरंट सेक्टर्सला ती लागू होती इकॉनॉमीच्या बाबतीत जेव्हा आपण विचार करतो. आणि पुरोगामी, मॉडर्न आहे एकदम. महाराष्ट्राबद्दल आपण पुरोगामी म्हणतो, पण महाराष्ट्रात बऱ्याचशा गोष्टी तशा दिसत नाहीत. पर्याय एक बरोबर. आर्थिक विकासासंबंध विकसनशील, किंवा हे आपण ऑलरेडी आधी बघितलं होतं. तर टिप, ज्याप्रमाणे कोणत्याही देशाचा विकासाचा क्रम अविकसित असतो, मग विकसनशील होतो, मग विकसित. 3 स्टेजमध्ये, म्हणजे आपण लिस्ट डेव्हलप्ड और काय डेव्हलप नाही असा, मग डेव्हलपिंग मध्ये जातो आणि मग डेव्हलप्ड ईडी लागतं डेव्हलपमध्ये. त्याप्रमाणे अगोदर आर्थिक विकास होतो व नंतर आर्थिक वृद्धीची प्रक्रिया सुरू होते. सगळ्यात महत्वाची कोंबडा आधी का अंडा आधी तसा नाही हा प्रश्न, सिंपल आहे. यांचं म्हणणं आधी डेव्हलपमेंट, डेव्हलपमेंट झाल्यानंतर ग्रोथ. हे लक्षात ठेवा. ही एखादा स्टेटमेंट येऊ शकतं प्रिलिम्स किंवा मेन्सला. आधी डेव्हलपमेंट नंतर ग्रोथ. ग्रोथ व्हायला तुम्हाला एक प्लॅटफॉर्म लागतो, एक बेस लागतो, आणि तो बेस तुम्हाला डेव्हलपमेंटचा मिळतो. एखाद्या जिल्ह्याचा, रिजनचा, राज्याचा विकास करायला तुम्हाला इन्फ्रास्ट्रक्चर बेसिक असलं पाहिजे. पाणी पाहिजे, तुमच्याकडे रस्ते पाहिजेत, वाहतूक पाहिजे, लाईट पाहिजे, सगळ्या गोष्टी असल्या हळूहळू गोष्टी तिथे आल्या, इंडस्ट्री आल्या किंवा बाजूक गोष्टी आल्या, तर आपोआप ग्रोथ व्हायला लागते. ग्रोथ होण्यासाठी काही बेसिक गोष्टींची गरज असते, त्यातली बेसिक गोष्ट म्हणजे ती आहे डेव्हलपमेंट. त्यामुळे हे थोडंसं मला असं वाटतं कुठेतरी महत्वाचं असं की अगोदर आर्थिक विकास होतो, अगोदर आर्थिक विकास होतो व नंतर आर्थिक वृद्धीची प्रक्रिया सुरू होते. खूप महत्वाचं स्टेटमेंट या ठिकाणी आहे. अति महत्वाची टीप बघा काय, आर्थिक वृद्धी ही आर्थिक विकासाची पुरवठ आहे, हे विधान देखील योग्य आहे. इथे परत एक महत्वाची गोष्ट त्यांनी ही पण सांगितली आहे, आर्थिक वृद्धी ही आर्थिक विकासाची पुरवठ आहे. याचं काय म्हणणं आहे की जर तुम्हाला डेव्हलपमेंट करायची असेल, थोडक्यात याचं असं म्हणणं आहे, तुम्हाला डेव्हलपमेंट करायची आहे, तुमच्याकडे पैसाच नाहीये, तुम्ही काय डेव्हलपमेंट करणार आहे. त्यामुळे इकॉनॉमिक ग्रोथ पण झालेली पाहिजे. जसं भारताच्या केसमध्ये आपण जर बघितलं, आपल्याकडे हळूहळू इकॉनॉमीचा ग्रोथ रेट चांगला वाढत गेला. आता हळूहळू आपलं इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलप होत आलंय, रेल्वे म्हणा, ट्रान्सपोर्ट म्हणा, मेट्रो म्हणा. हे दोन्ही वाक्य बरोबर आहेत. आणि जर या 2 वाक्यांवर एक स्टेटमेंट प्रिलिम्सच्या पेपरमध्ये आलं तर कदाचित आपल्याला असं वाटेल की एकच बरोबर आहे, पण तसं होणार नाही. हे दोन्ही स्टेटमेंट बरोबर येऊ शकतात. पुढे बघू. क्वेश्चन नंबर 4 काय म्हणतो, अमर्त्य सेन व गौलेट डी यांनी विकासाची खालीलपैकी कोणती मूल्य किंवा मूल्य विचारात घेतली. आता बघा कुठलं, सेल्फ सस्टेनन्स, सेल्फ इस्टीम, फ्रीडम, कॅपॅबिलिटीज आणि एंटरटेनमेंट. आता याच्यामध्ये वरीलपैकी सर्व बरोबर. इथे सिंपल बघा, आर्थिक विकास ही गोष्ट आपण अप्रोचनं जर बघितलं तर डेव्हलपमेंट इज अ पॉझिटिव्ह थिंग, राईट. चांगली गोष्ट आहे, विकास इज अ गुड थिंग. विकास शक्यतो निगेटिव्ह नसतो, तो ऑलवेज पॉझिटिव्ह असतो. ग्रोथ कॅन बी निगेटिव्ह, ग्रोथ कॅन बी पॉझिटिव्ह. आता इथे सेल्फ सस्टेनन्स, स्वयंपूर्ण, चांगली गोष्ट आहे, पॉझिटिव्ह. सेल्फ इस्टीम, स्वतःबद्दल आदर, चांगलीच गोष्ट आहे. फ्रीडम, चांगली गोष्ट आहे. कॅपॅबिलिटी, क्षमता, चांगली गोष्ट आहे. एंटरटेनमेंट, अधिकार, चांगली. ऑलमोस्ट सगळ्या पॉझिटिव्ह ओरिएंटेड. वर प्रश्नात पण पॉझिटिव्ह विचारलं, अप्रोचनं पण उत्तर काय यायला पाहिजे, ऑल ऑफ द अबोव्ह इज करेक्ट. आपण इथे जास्त अप्रोच बघत नाही, कारण ह्या बॅच मध्ये आपला फोकस हा कंटेंटवर आहे किंवा ज्या नॉलेजवर आहे, बेसिक ऍड ऑन थिंग्स, व्हॅल्यू ऍडिशन त्याच्यावर आहे. हा अप्रोचचा भाग नाहीये, तरी थोडं थोडं जिथे शक्य आहे तिथं मी ते देण्याचा प्रयत्न करेन. विकास म्हणजे लोकांच्या वास्तव स्वातंत्र्याचा विस्तार होय. थोडक्यात अमर्त्य सेन यांचं काय म्हणणं आहे की डेव्हलपमेंट कधी होते, एखाद्याला चॉईसेस मिळाल्या, फ्रीडम मिळालं, स्वातंत्र्य मिळालं. महिलांना जॉब करायचा का घरी बसायचं हे त्यांनी त्यांचं डिसाईड करायला मिळालं, ते समजून घ्या वुमन एम्पॉवरमेंट झाली. म्हणजे प्रत्येक वेळेला असं नाही की
महिलांकडे पैसे आले म्हणजे डेव्हलपमेंट झाली, एम्पॉवरमेंट झाली असं नाही. तर अमर्त्य सेन यांचं स्पष्ट म्हणणं आहे स्वातंत्र्य, यांचं पर्टिक्युलरली फ्रीडम किंवा त्याला आपण म्हणूया चॉईसेस, तुम्हाला एक संधी मिळाली पाहिजे की काय निवडायचं काय नाही. एकच गोष्ट केली म्हणजे ते कंपल्शन झालं, म्हणजे महिलांनी फक्त जॉबच करावा किंवा महिलांनी फक्त घरीच राहावं. इट इज कंपल्शन, इट इज नॉट अ फ्रीडम, राईट. जागतिक बँकेच्या मते आर्थिक विकास म्हणजे काय, आता इकॉनॉमिक डेव्हलपमेंटची वर्ल्ड बँकेने काय डेफिनेशन दिली आहे ते आपण बघूया. जीवन गुणवत्तेत सुधारणा, स्वच्छ पर्यावरण, चांगल्या दर्जाचे शिक्षण, आरोग्य आणि आहार, आणि न्यून दारिद्र्य, लेस पॉवर्टी. आता बघा इथं आर्थिक विकास, इथं पॉझिटिव्ह कन्सेप्ट लावली, इथं पण आपण बघू. जीवन गुणवत्तेत सुधारणा पॉझिटिव्ह गोष्ट, स्वच्छ पर्यावरण पॉझिटिव्ह गोष्ट, उच्च दर्जाचे शिक्षण पॉझिटिव्ह गोष्ट, आरोग्य म्हणजे चांगलं पॉझिटिव्ह, आहार चांगला पॉझिटिव्ह, लेस दारिद्र्य चांगली गोष्ट आहे, कमी दारिद्र्य. ऑल ऑफ द अबो काय असलं पाहिजे, उत्तर झालं. आता वर्ल्ड बँकेविषयी थोडक्यात माहिती काय, जुलै 1944 ला स्थापना झाली होती, हेडक्वार्टर वॉशिंग्टन डीसी ला आहे, मेंबर कंट्रीज 189 आहेत. वर्ल्ड बँकेचं विजन काय, वर्क फॉर वर्ल्ड फ्री फ्रॉम पॉवर्टी. वर्ल्ड बँकेच्या लोगोमध्ये किंवा व्हिजन मध्येच पॉवर्टी शब्द आहे, हे लक्षात ठेवा. 14वे प्रेसिडेंट कोण वर्ल्ड बँकेचे, अजय बंगा, हे नाव लक्षात ठेवा. त्याच्यावर ॲटलिस्ट कंबाईनच्या प्रेम्सला प्रश्न येऊ शकतो. वर्ल्ड बँक ऑल्सो पब्लिशेस रिपोर्ट टायटल्ड पॉवर्टी अँड शेअर्ड प्रॉस्पेरिटी. परत यांच्या रिपोर्टमध्ये पण पॉवर्टी आहे, व्हिजन मध्ये पण पॉवर्टी आहे. वर्ल्ड बँक ही जी आहे तर ही लेस पॉवर्टी पण म्हणते, कशाला, डेव्हलपमेंटला. सॉलो यांच्या आर्थिक वाढीच्या प्रतिमानानुसार, आता खाली काय म्हणते, विकसनशील देशांच्या आर्थिक वृद्धीची गती ही विकसित देशापेक्षा जास्त असते. त्याचं म्हणणं आहे डेव्हलपिंग कंट्रीजचा जो ग्रोथ रेट आहे, ग्रोथ रेट आपण म्हणूया त्याला GR, ग्रोथ रेट हा जास्त असतो. आता हे वाक्य बरोबर आहे का चुके, थोडक्यात आपण बघूया. जिथं डेव्हलपमेंटला स्कोप आहे, म्हणजे फॉर एक्झाम्पल तुम्ही एखाद्या गडचिरोली सारख्या जिल्ह्यामध्ये गेलात आणि थोडं काम केलं, तुम्हाला काम करायला खूप जास्त स्कोप आहे, कारण काम झालेलं नाहीये. आता तुम्ही पुणे जिल्ह्यामध्ये आलात, पुणे सिटीमध्ये, तुम्ही डेव्हलपमेंट करतो म्हणला, डेव्हलपमेंटला स्कोप फार कमी, ऑलरेडी रस्ते आहेत, ऑलरेडी बेसिक इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलप आहे. सेम गोष्ट हीच आहे, त्यांचं म्हणणं आहे की विकसनशील जे डेव्हलपिंग देश आहेत त्यांच्यामध्ये ग्रोथला स्कोप जास्त आहे, त्यामुळे त्याची काय असणार आहे, जास्तच असणार आहे. खाली बघा, आर्थिक वृद्धी दराच्या वाढीसाठी जास्त बचत दर व कमी भांडवल प्रदान गुणोत्तराची आवश्यकता असते. जास्त बचत गट म्हणजे बचत दर म्हणजे काय की सेव्हिंग रेट वाढला, इन्व्हेस्टमेंट वाढते, इन्व्हेस्टमेंट वाढली की इकॉनॉमीची ग्रोथ वाढते. तसं कमी भांडवल प्रदान म्हणजे काय, कॅपिटल आउटपुट रेशो तो कमी असला पाहिजे, म्हणजे बाबा एका मशिनरीमध्ये खूप जास्त प्रोडक्टिव्हिटी झाली पाहिजे. 1 किलो तांदूळ बनवायला जास्त मशिनरी नाही लागल्या पाहिजे, सॉरी 1 तांदूळ चुकीचं आहे, समजा की 1 टन बिस्किट बनवायला तुम्हाला 5 मशीन लागतात, बरोबर आहे. जर तुम्हाला तेच बिस्किट बनवायला 10 मशीन लागत असतील तर तुमचा कॅपिटल आउटपुट रेशो काय, कमी आहे. कॅपिटल थोडं आहे आणि इन्कम जास्त, एकच माणूस खूप जास्त काम करतोय, इट्स अ गुड थिंग, राईट. तसं त्यांचं म्हणणं आहे की कमी भांडवल प्रदान गुणोत्तराची आवश्यकता असते, त्यामुळे दोन्ही स्टेटमेंट काय आहेत, बरोबर आहेत. इतर माहिती काय, कार्ल मार्क्सची आर्थिक विकासाची प्रक्रिया. कार्ल मार्क्सनं काय म्हटलंय थोडक्यात बघू. कार्ल मार्क्सची आर्थिक विकासाची प्रक्रिया सांगितली. कार्ल मार्क्सने काय प्रक्रिया आहे, भांडवल संचय, पहिले तुम्ही कॅपिटल जमा करा, गुंतवणूक निर्णय आणि नफ्याचा दर, हे आर्थिक विकास प्रक्रियेतील महत्वाचे घटक आहेत. फॉर एक्झाम्पल भांडवल संचय, आता आपण बॅच टाकले, आपल्याकडे थोडेफार पैसे आले, आपण म्हणलं काय करू, एक मोठी LED स्क्रीन वगैरे घेऊ, आपण एक छोटंसं ऑफिस तयार करू, एक लेक्चर हॉल घेऊ. गुंतवणूक निर्णय घेतला आपण की याच्यात आपण इन्व्हेस्ट करू, त्याच्यात इन्व्हेस्ट करू, की आपण चांगले कंटेंट डेव्हलपर आणू, फॅकल्टीज आणू, आणि मग नफ्याचा दर, आपल्याला त्यातून किती रिटर्न मिळणार आहे, किती प्रॉफिट मिळणार आहे, या सगळ्या गोष्टींवर काय होणार आहे, आर्थिक विकास, डेव्हलपमेंट होणार आहे, बरोबर आहे. नुसतं ग्रोथ नाही तर डेव्हलपमेंट. भांडवल संचय, गुंतवणूक निर्णय आणि नफ्याचा दर, हे 3 गोष्टी ज्या आहेत त्या कार्ल मार्क्सने सांगितलेल्या आहेत. तांत्रिक प्रगती आर्थिक विकासाची मूळ प्रेरणा आहे. आणि परत कार्ल मार्क्सचं काय म्हणणं आहे, टेक्नॉलॉजी, जसं बर्गरचं बघितलं होतं, बर्गर टेक्नॉलॉजी अँड इन्स्टिट्यूशन्स बद्दल त्याने बोललं होतं, तसं तांत्रिक प्रगतीबद्दल कोण बोलतंय, कार्ल मार्क्स. तर कार्ल मार्क्स काय म्हणतंय, तांत्रिक टेक्नॉलॉजिकल डेव्हलपमेंट, टेक्नॉलॉजी आली की बघा तिथं विकास होतो. कुठल्याही गोष्टीमध्ये बघा, पूर्वीच्या काळामध्ये जिथं जिथं कारखाने आले तर त्या भागाचा थोडाफार विकास झाला, जिथे इंडस्ट्री आल्या त्या भागांचा विकास झाला. तुम्ही पुणे चाकण घ्या, पिंपरी चिंचवडमध्ये हिंजवडी वगैरे घ्या, ग्रामीण भागामध्ये पण बघा, ज्या ठिकाणी थोडे टेक्नॉलॉजीज वगैरे येतात, मशिनरी वगैरे येतात, तर तिथला भाग थोडासा जास्त प्रोग्रेसिव्ह असतो. रोस्टोच्या आर्थिक वृद्धीच्या अवस्थांचा योग्य क्रम निवडा. आता हा रोस्टो जरी नसला ना तरी आर्थिक ग्रोथ बद्दल आपल्याला बेसिक गोष्टी कळल्या पाहिजे. काय, परंपरागत समाज म्हणजे एकदम पारंपरिक समाज, की बाबा चूल आणि मुलंच बरे, महिलांना बायांना काम करायला नको पाठवायला, घरातच बरे आपलं, उड्डाणपूर्व स्थिती, जिथं तुमचं ग्रोथ होणार आहे त्याच्या आधीची स्टेज,
त्याच्यानंतर उड्डाण म्हणजे तुमची ग्रोथ, आणि त्याच्यानंतर परिपक्वता. आता तुम्हाला सगळ्या गोष्टी कळायला लागल्या, समजायला लागल्या. आणि मग उच्च उपभोग. मग आता तुमचं काय झालं, हाय कन्झम्पशन वाढले सगळ्या गोष्टी आल्यानंतर. ही काय एकदम आयडियल रोस्टोच्या आर्थिक वृद्धीच्या अवस्थांचा योग्य क्रम आहे. हे लक्षात घ्या. आता पहिले काय असतंय, परंपरागत समाज असतो, उड्डाण पूर्वस्थिती असते, मग उड्डाण. आता उड्डाणाच्या आधीच पूर्वस्थिती असणार आहे. त्या उड्डाण झाल्यानंतर परिपक्वता येते, आणि परिपक्वता आली की आपण उच्च उपभोग त्याचा घेऊ शकतो. रोस्टोच्या आर्थिक वृद्धीच्या अवस्थांमध्ये प्रायोगिक वृद्धीसाठी सामाजिक वरकड भांडवली आवश्यक पुरवठा आहे. सामाजिक वरकड भांडवल म्हणजे काय, सोशल ओव्हरहेड कॅपिटल. याचं काय म्हणणं आहे रोस्टोचं माहिती आहे का, तुम्हाला इकॉनॉमिक ग्रोथसाठी आहे ना, बेसिक तुमच्याकडे एज्युकेशन चांगलं पाहिजे, हेल्थ वगैरे चांगली पाहिजे. म्हणजे सोशल सेक्टरचे जे काय ऍस्पेक्ट आहेत, तुमचं एज्युकेशन आहे, हेल्थ आहे, हायजीन आहे, तर ह्या गोष्टी आहेत ना, ह्या चांगल्या जर असतील तर ऑटोमॅटिक ग्रोथ त्या ठिकाणी होते. आणि हे तुम्ही कुठेही बघा, पश्चिम महाराष्ट्र मराठवाडापेक्षा जास्त डेव्हलप असण्याचं कारण काय, की पश्चिम महाराष्ट्रामध्ये एकतर तुमचा याचा वारसा आहे, कोऑपरेटिव्ह सेक्टरचा, लोकांमध्ये अवेअरनेस खूप जास्त आहे, एज्युकेशन खूप जास्त आहे, महिलांबद्दल काय म्हणता येईल त्याला प्रोग्रेसिव्ह थॉट्स खूप जास्त आहे. मराठवाड्यामध्ये म्हणजे लिटरली चांगली गोष्ट नाहीये, पण तुम्ही बघा अजूनही पर्दा सिस्टीम, ज्याला आपण काय म्हणतात, त्याला एक शब्द आहे पर्टिक्युलर, तर ते अजूनही चालतं. म्हणजे आमच्याकडे खेड्यापाड्यात काय होतं की स्त्रियांना गावातून मंदिराच्या चौकातून जायचं असेल तर पदर घेऊन जातात. तर ही प्रथा अजूनही तिकडे आहे. म्हणजे त्यांना पुरुषांचं जेवण झाल्याशिवाय महिलांनी जेवण करायचं नाही. ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत तर त्या कुठेतरी कारणीभूत ठरतात. त्यामुळं याचं असं म्हणणं आहे रोस्टोचं की तुम्ही सामाजिक वरकड भांडवल ही पुरवठ आहे, सोशल ओव्हरहेड कॅपिटल. इतर माहिती बघा, हर्षमनच्या आर्थिक वृद्धीच्या अवस्था. हर्षमननं पण अवस्था दिल्यात. हर्षमन काय म्हणतो की पहिले असलं पाहिजे पूरक अवस्था, दुसरं पूरक म्हणजे कॉम्प्लिमेंटरी गोष्टी असल्या पाहिजे, दुसरं प्रेरित गुंतवणूक, आणि एक काहीतरी टार्गेट ठेवून हे करून गुंतवणूक झाली पाहिजे, आणि बाह्य अवस्था स्पर्धा, की इतरांसोबत कॉम्पिटिशन असली पाहिजे. तर काय होतं, प्रगती होते किंवा आर्थिक वृद्धी होते. तुम्हाला कॉम्पिटिशन्स नाही ना, तुम्ही निवांत बसलायत, बरोबर आहे. जसं बीएसएनएलच्या बाबतीमध्ये होतं, जोपर्यंत प्रायव्हेट प्लेअर मार्केटमध्ये होते, बीएसएनएल आपलं चाललंय कनेक्टिंग इंडिया, सेवाग्न चौका मारला तरी कनेक्टिंग इंडियाचा चिन्ह मारला तरी कनेक्टिंग इंडिया, त्याचं आपलं निवांत चाललं होतं. जसं एक्सटर्नल आले की एअरटेल आलं, आयडिया आलं, वोडाफोन आलं, हा चीज नाव वोडाफोन ते कुत्र त्याचं, ह्या सगळ्या गोष्टी आल्या की हळूहळू मग काय झालं, कॉम्पिटिशनमुळे ग्रोथ व्हायला लागली. तर त्याचं पण हेच म्हणणं, पहिले पूरक अवस्था कॉम्प्लिमेंटरी असते, प्रेरित गुंतवणूक इन्व्हेस्टमेंट जी आहे, तर एक काय म्हणतात, एक प्रेरित होऊन इन्स्पिरेशनल इन्व्हेस्टमेंट ज्याला आपण म्हणूया, आणि बाह्य अवस्था. आर्थिक विकासाच्या आधुनिक सिद्धांतांबद्दलची चुकीची जोडी निवडा. आता काय चुकीची जोडी कुठली आहे, निम्न पातळी संतुलन सापळा, थिअरी ऑफ लो लेवल इक्विलिब्रियम ट्रॅप, नेल्सन आर. पश्चोगामी बॅकवॉश इफेक्ट सिद्धांतानुसार गुनार मेडाल, श्रमाचा अमर्यादित पुरवठा सिद्धांत लेविस, आणि किमान आवश्यक प्रयत्नांचा सिद्धांत रॅग्नर नार्क्स. आता याच्यामध्ये काय चूक आहे, तर हे चौथं चूक आहे, हे रॅग्नर नार्क्सचं नाही. आता याच्यामध्ये आपण थोडक्यामध्ये बघूया. किमान आवश्यक प्रयत्नांचा सिद्धांत हार्वे लायबिस्टन. आता याचं काय म्हणणं आहे, किमान आवश्यक प्रयत्न पाहिजेत तरच गोष्टी काय होऊ शकतात, वर्कआउट होऊ शकतात. कशाच्या बाबतीमध्ये, आर्थिक विकासाच्या बाबतीमध्ये. म्हणजे थोडक्यामध्ये तुम्हाला आपण हे एमपीसीचं एक्झाम्पल घेऊया, की तुम्ही म्हणणार की जसं मी नेहमी सांगतो की तेच पुस्तक वाचणार, तेच क्लास करणार, तेच पद्धतीने अप्रोचने अभ्यास करणार, तो म्हणणार सर मेनचा स्कोरच वाढत नाही. कसा वाढणार आहे, तुमचे इनपुट सेम आहेत, आउटपुट सेमच येणार आहे ना. जर तुम्ही इनपुटमध्ये काही चेंज केला, प्रोसेसमध्ये काही चेंज केला, तरच आउटपुट वेगळा येईल ना. तसं याचं म्हणणं आहे, एक बेसिक मिनिमम तुमचे एफर्ट असल्याशिवाय तुम्हाला विकास भेटणार नाही. संतुलित विकास कोण म्हणला, रॅग्नर नार्क्स म्हणला. बॅलन्स्ड पाहिजे. तुम्ही विनाकारण फक्त पेपर 2 पार्ट 2 करताय, एचआरडी करताय, GS4 करताय, ऑब्जेक्टिव्ह करत नाहीये, मराठी इंग्लिश डिस्क्रिप्टिव्ह करत नाहीये, पेपर 1 वर निग्लेक्ट आहे, तुमचं कसं काय सिलेक्शन होणार. तुम्ही बॅलन्स करा. ऑब्जेक्टिव्हला डिसेंट स्कोर, GS1 ला डिसेंट स्कोर, 2 ला 3 ला 4 ला एकदम बॅलन्स केला तर तुमचं सिलेक्शन. हेच म्हणतो रॅग्नर नार्क्स. असंतुलित विकास सिद्धांत हर्षमनचं काय म्हणणं आहे माहितीये का, हा थोडासा पुढे जाऊन बघतो की एखाद्याचं मराठी इंग्लिश चांगलं नाही, तो काय म्हणतो, मराठी इंग्लिशला बेसिक मिनिमम घे, पहिल्या पेपरला स्कोर कर, दुसऱ्या पेपरला स्कोर कर, तिसऱ्याला स्कोर कर, चौथ्याला नाही झाले तरी चालतंय. याचं म्हणणं आहे असंतुलित. कोण म्हणतो, हर्षमन. आता अजून दुसरी गोष्ट ही लक्षात ठेवण्यासाठी कसं लक्षात ठेवायचं, रॅग्नर नार्क्स हे 2 शब्द आहेत. 2 शब्द म्हणजे काय आहेत, हे नवरा बायको. दोघ जण आले की बॅलन्स होतं, संतुलित होतं.
आणि हर्ष याच्या नावातच मान्य, हा एकटाच माणूस आहे, हर्ष मन एकटाच आहे. एकटा असलं की मग काय होतं, ते होतं अनसंतुलित, त्याला काही कळत नाही, चलबिचल होते त्याची. त्यामुळे हर्षमन हा अनसंतुलित वाला आहे, रँगनर नर्स हा संतुलित वाला आहे. मला वाटतं आता हे विसरणार नाही. टीप बघा काय, पश्चोगामी म्हणजे बॅकवॉश इफेक्ट विकास काय म्हणतो, या सिद्धांतानुसार खुला आंतरराष्ट्रीय व्यापार मागास देशासाठी लाभदायक नसतो. खूप महत्वाची गोष्ट सांगितलं आहे की ओपन इंटरनॅशनल ट्रेड जो आहे तर तो जे लिस्ट डेव्हलप कंट्री त्यासाठी चांगला नसतो. याचं कारण थोडक्यात त्याचं म्हणणं आहे की लिस्ट डेव्हलप कंट्री आहे ना, तुम्हाला डेव्हलप कंट्री काय करतील, त्यांचे फिनिश प्रोडक्ट तुमच्याकडे पाठवतील आणि तुम्हाला कंझ्युमर बनवतील, तुम्ही कधीच उत्पादक बनणार नाहीत. त्यामुळे जेव्हा तुम्ही इनिशियल स्टेजला असता, इंडियाच्या बाबतीमध्ये पण बघा तुम्ही, आपण 1991 पर्यंत आपण क्लोज्ड इकॉनॉमी होती किंवा रेस्ट्रिक्टेड होती. त्याचं कारणच ते होतं, जर आपण तेव्हापासून ओपन ठेवली असती तर एवढी डम्पिंग केली असती जशी नंतर चायनानं डम्पिंग केली. आता बघा तुम्ही, दिवाळी, दसरा, गणपतीला पण खूप सारे लाइटिंग वगैरे चायनीज मेड येतात. तर असं होऊ नये म्हणून बॅकवॉश इफेक्ट हा सांगतो की सुरुवातीच्या काळात जेव्हा मागास असतो ना देश, तेव्हा खुली इंटरनॅशनल ट्रेड नकोय. पुढे बघा, आर्थिक वविकासाचे मोजमाप करण्यासाठी खालील पैकी कोणते निर्देशांक वापरले जातात? उत्पन्न निर्देशांक, जीवनमान निर्देशांक, मूलभूत गरजांचा निर्देशांक, वरीलपैकी सर्व वापरतात. म्हणजे इकॉनॉमिक ग्रोथ काय म्हणतात त्याला मेजर करण्यासाठीचे लागणारे निर्देशांक. बघा, आर्थिक विकासाचे इतर निर्देशांक कुठले? उत्पन्नेतर निर्देशांक, सामाजिक विकास निर्देशांक, मानवी विकास हे ह्युमन कॅपिटल जे आहे. टिप, शिक्षण, आरोग्य, अन्न हे आर्थिक विकासाचे सामाजिक निर्देशांक आहेत. हे लक्षात ठेवा, सोशल सेक्टर इंडिकेटर्स म्हणतो आपण त्याला. शिक्षण, आरोग्य आणि हेल्थ किंवा अन्न, तर हे काय सामाजिक निर्देशांकाचे इंडिकेटर्स आहेत आर्थिक विकासाचे. पुढे बघा, वर्ष 2005 मध्ये G8 राष्ट्रांच्या वित्तमंत्र्यांनी जागतिक बँक, आंतरराष्ट्रीय नाणेनिधी, आफ्रिकन विकास बँकेमार्फत आहे कर्ज घेतलेल्या कर्जबाजारी गरीब राष्ट्रांची मुक्तता करण्यासाठी 40 ते 55 अब्ज डॉलरची तरतूद करून हा पैसा कर्जबाजारी गरीब राष्ट्रांना डॅश डॅश साठी वापरावा असे सूचित करण्यात आले. कशासाठी? आरोग्य, साक्षरता वाढ, दारिद्र्य निर्मूलन, वरीलपैकी सर्व अचूक. आता इथे जर असा प्रश्न असेल ऑलवाला, तर डोळे झाकून ऑल कडे गेलं पाहिजे, कारण वर जे सांगितलं होतं मी तुम्हाला बेसिक मिनिमम ह्या गोष्टी आहेत की जे आपण सोशल सेक्टर किंवा त्याला आपण सोशल ओव्हरहेड कॅपिटल जे म्हटलं होतं त्याचा भाग आहे, तर हे गरजेचंच असतं. हे बघा, वायसीयू मध्ये इकॉनॉमिक्स 112.1 म्हणजे सोर्स पण दिलेला आहे. रोजेन्स्टन रोडान यांच्या प्रबळ चालना किंवा मोठा धक्का सिद्धांताबद्दल योग्य विधाने निवडा. काय सांगतो? हा सिद्धांत मागास देशाशी संबंधित असून तो संतुलित विकास दृष्टिकोनाचा आहे. हा बॅलन्स बद्दल बोलतोय. मागास देशाच्या विकासासाठी सदर सिद्धांत विखुरलेल्या लहान लहान प्रयत्नांऐवजी नियोजित स्वरूपात एकाच वेळी मोठे प्रयत्न करण्याचे प्रतिपादित करतो. मोठा धक्का म्हटले नाही, मोठा धक्का, जोर का झटका धीरे से लगे. रोडन काय म्हणतो? रोजिन्स्टन रोडन, जोर का झटका. याचं म्हणणं तर जोर का झटका इथंच तुमचं सगळं आलं की एकाच वेळी मोठे प्रयत्न, मोठा इटॅमॉलॉजी अप्रोच, हे काय आलं पाहिजे? करेक्ट असलं पाहिजे. आणि परत काय म्हणतो? मागास संबंध असून तो संतुलित विकास दृष्टिकोनाचा आहे. ठीक आहे, काहीच प्रॉब्लेम नाही, अजून चांगली गोष्ट आहे. त्यामुळे काय यायला पाहिजे? दोन्ही स्टेटमेंट करेक्ट यायला पाहिजे. कोण म्हणतो? रोजेन्स्टीन रोडान, जोर का झटका. रोडान यांच्या मते आर्थिक विकास हा बाह्य बचतीवर अवलंबून असतो. एक्सटर्नल सेव्हिंग्स जे आहेत तर त्याच्यावर आर्थिक विकास डिपेंड असतो, असं याचं म्हणणं आहे. जोर का झटका. अर्थव्यवस्थेतील विविध क्षेत्रांमध्ये समतोल वृद्धी साधण्यासाठी पुढीलपैकी कोणत्या बाबींची आवश्यकता असते? योजनेची आखणी व अंमलबजावणी, शासनामार्फत विविध क्षेत्रातील समन्वय, शासनाची सकारात्मकता, सार्वजनिक सहकार. सगळ्याच पॉझिटिव्ह ओरिएंटेड, सगळ्यात चांगले आहेत. आलं पाहिजे उत्तर. अप्रोचने पण बरोबर उत्तर येऊ शकतं. खाली बघू आता बॅलन्स ग्रोथ बद्दल कोण काय म्हटलंय. संतुलित विकासाच्या अर्थाविषयी तज्ज्ञांनी मते वेगळी असून त्याचा अर्थ समजून घेण्यासाठी पुढील व्याख्या उपयुक्त आहेत. काय सांगतो पहिली व्याख्या? अर्थव्यवस्थेची सर्व क्षेत्र सारख्याच प्रमाणात विकसित होतात. यामुळे उपभोग, गुंतवणूक आणि उत्पन्न हे सर्व क्षेत्रांमध्ये सारख्याच दराने होते. अशा प्रकारच्या नियोजनाला संतुलित वृद्धी म्हणतात. अलक घोष, अलक निरंजन सारखा हा काय म्हटला? सगळ्या गोष्टी झाल्या पाहिजे, प्रत्येक सेक्टरमध्ये व्यवस्थित विकास झाला पाहिजे, लोकांनी वापरलं पण पाहिजे, गुंतवणूक पण केली पाहिजे, उत्पन्न पण आलं पाहिजे.
या सगळ्या तिन्ही गोष्टी म्हणून काय म्हणतात, अलक घोष, अलक निरंजन. विकास कार्यक्रमामध्ये अर्थव्यवस्थेचे सर्व क्षेत्र एकाच वेळी अशा पद्धतीने विकसित होतात की ज्यामुळे उद्योग आणि कृषी तसेच देशांतर्गत उत्पादन आणि निर्यातीसाठी उत्पादन यांच्यात समतोल साधला जातो. या सर्व क्षेत्र एकाच वेळी समान विकसित होतात. WLA लेविसचं काय म्हणणं आहे, विकास कराराचं सर्व क्षेत्र एकाच वेळी, सर्व क्षेत्रे एकाच, इथं पण म्हणतो सर्व क्षेत्रे सारख्याच प्रमाणात. इथे त्यांनी 3 शब्द वापरलेत, उपभोग, गुंतवणूक आणि उत्पन्न. आणि लेविसनं 2 शब्द वापरलेत, उद्योग आणि कृषी तसेच देशांतर्गत उत्पादन. हे 2 कीवर्ड आहेत, उद्योग आणि कृषी. तर आलं लेविस. आणि इथं उपभोग, गुंतवणूक, उत्पन्न आलं तर अलक घोष. संतुलित वृद्धीमुळे उत्पादनाचा आणि नैसर्गिक समृद्धीचा वृद्धी दर यांच्यात समानता निर्माण होते. कोण म्हणले? RF रॉबिन्सन काय याच्यामध्ये गोष्ट केली बघा, नॅचरल रिसोर्सेस बद्दल बोललेला माणूस. या एकच जण बोललाय नॅचरल रिसोर्सेस बद्दल, तो आहे RF रॉबिन्सन. वरील व्याख्यांवरून समतोल वृद्धीची प्रक्रिया ही गतिमान व लवचिक आहे. यामध्ये अर्थव्यवस्थेच्या सर्व क्षेत्रांमध्ये गरजेनुसार योग्य व त्या प्रमाणात संतुलित आणि सर्वांगीण विकास साधणे हे समतोल वृद्धीच्या. थोडक्यात बॅलन्स ग्रोथ म्हणजे काय की ऑलमोस्ट ऑल सेक्टर्स मध्ये चांगले पॉझिटिव्ह चेंज होणे आणि सगळ्या गोष्टी हळूहळू का होईना पण सोबत सोबत चालणे, याला म्हणणं त्यांना बॅलन्स ग्रोथ. ही लक्षात ठेवा. आला हर्षमन म्हटलं तो एकटा मन आहे ना, तो एकटं मन बी म्हणा किंवा माणूस बी म्हणा, हर्षमन. तर हा असंतुलितच आहे. वाढीच्या सिद्धांतामध्ये खाली विधाने विचारात घ्यावं, अयोग्य विधाने ओळखा, असं त्यांनी म्हटलेलं आहे. काय म्हटलंय बाबा, या सिद्धांतानुसार अर्थव्यवस्थेतील असंतुलनाला प्रोत्साहन देऊन स्पर्धा निर्माण करून आर्थिक वृद्धी निर्माण करता येते. याचं काय म्हणणं आहे की जर तुमच्याकडं बॅलन्स डेव्हलप नाहीये, बरोबर आहे, तर तुम्ही काय करा, कॉम्पिटिशन तयार करा. आणि कॉम्पिटिशन मध्ये काय होईल की आर्थिक वृद्धी होईल. बरोबर आहे की बाबा तुमचा GS1 चांगला नाहीये, 2 चांगला आहे, 3 चांगला नाही, 3 चांगला आहे, 4 चांगला नाहीये. तुम्ही कॉम्पिट करा की नाही, मला 2 पेक्षा 1 मध्ये चांगले मार्क आले पाहिजे. अशी कॉम्पिटिशन तुम्ही जर लावली तर कदाचित काय होईल की ओव्हरऑल तुमचा स्कोर वाढेल. थोडक्यात हा हेच म्हणतोय हर्षमन. यासाठी सामाजिक वरकड भांडवल आलं बघा, सोशल ओव्हरहेड कॅपिटल आणि प्रत्यक्ष उत्पादन प्रक्रियेमधील भांडवलामध्ये गुंतवणूक केली जाते. ऑब्विसली तुम्हाला मी सांगितलं, कुठले विकासासाठी ओव्हरहेड कॅपिटल, लोकांकडे नॉलेज, स्किल, बेसिक गोष्टी जर असतील तरच पुढच्या गोष्टी होतात. तुम्हाला खायचे प्यायचे वांदे तुम्ही विचार करताय की काहीतरी नवीन आयडिया, नवीन काहीतरी डेव्हलप कर, असं शक्य नाही. पुढे बघू आपण. बघा, विकास ही असंतुलनाची एक साखळी असते ज्यात असंतुलन दूर करण्याऐवजी कायम ठेवण्यावर भर दिला जातो. याचं म्हणणं आहे बॅलन्स बना रहे थे, एक डायलॉग आहे, तसं नाही. याचं म्हणतंय इम्बॅलन्स बना रहना चाहिए तभी ग्रोथ हो जाएगी. कोण म्हणतंय? हर्षमन. कारण हा ऑलरेडी असंतुलित माणूस आहे. याचं म्हणणं असंतुलन राहिलंच पाहिजे तरच ग्रोथ होते. ज्या अर्थव्यवस्थेला प्रगती साधायची असेल तर त्या अर्थव्यवस्थेत असंतुलन आणि अप्रमाणता टिकून ठेवणे आवश्यक. हा तोच म्हणतोय की तुम्ही बॅलन्स करू नका, काहीतरी इम्बॅलन्स राहू द्या, म्हणजे काहीतरी कमी जास्त राहू द्या. पुढे अलक घोष काय म्हणतात, अलक निरंजन मी म्हणलं तर असमतोल वृद्धीच्या तत्वानुसार नियोजनात यावर भर दिला जातो की नियोजनाच्या कालावधीत उत्पन्नापेक्षा गुंतवणूक जलद गतीने वाढते आणि उपभोगापेक्षा उत्पन्न जलद गतीने वाढते. याचं काय म्हणणं आहे, इन्व्हेस्टमेंट खूप जास्त असते रादर दॅन तुमचं इन्कम, त्यातून उत्पन्न मिळणार आहे. आणि दुसरं की जे कन्झम्पशन आहे त्यापेक्षा तुमचं काय की उत्पन्न जास्त असलं पाहिजे. म्हणजे 3 गोष्टी जर आपण घेतल्या, इथे इन्व्हेस्टमेंट आहे बघा, इथे दिले इन्व्हेस्टमेंट इज मोर दॅन इन्कम विच इज मोर दॅन कन्झम्पशन. सगळ्यात जास्त काय असलं पाहिजे? इन्व्हेस्टमेंट. त्याच्यानंतर काय असलं पाहिजे? इन्कम. त्यानंतर काय असलं पाहिजे? सगळ्यात कमी कन्झम्पशन. सगळ्यात कमी कन्झम्पशन, सगळ्यात जास्त इन्व्हेस्टमेंट, आणि मध्ये काय ठेवलं तर इन्कम. हे लक्षात ठेवा. IYC हे लक्षात ठेवा. हे लक्षात राहिलं की अलक घोष, अलक निरंजन तुमचं सगळं लक्षात राहिलंच म्हणून समजा. काय म्हणतोय म्हणजे असे समीकरण तयार होते. यानुसार उपभोगापेक्षा उत्पन्न, उत्पन्नापेक्षा गुंतवणूक अधिक वेगाने वाढते. याचा अर्थ प्रत्येक क्षेत्राचा वृद्धी दर भिन्न राहून असंतुलनातून विकास साध्य होतो. उपभोगापेक्षा उत्पन्न, उत्पन्नापेक्षा गुंतवणूक. बेंजामिन हिगिन्स काय म्हणतो बघा, पूर्वनिर्धारित योजनेनुसार अर्थव्यवस्थेत जाणीवपूर्वक असंतुलन निर्माण करणे हा आर्थिक वाढीचा उत्तम मार्ग आहे. हा काय म्हणतो, इकॉनॉमिक ग्रोथसाठी काय करा, तुम्ही आधी डिसाईड करा पूर्वनियोजित योजनेनुसार अर्थव्यवस्थेत जाणीवपूर्वक असंतुलन निर्माण करणे. जाणीवपूर्वक काय करा? असंतुलन निर्माण करा. म्हणजे काय होईल की तुमची आर्थिक वाढ त्या ठिकाणी होईल, असं कोण म्हणतो? बेंजामिन हिगिन्स. असंतुलित विकासाच्या वरील व्याख्या पाहता असे म्हणता येईल की
मागास देशांना आर्थिकदृष्ट्या परवडेल याप्रमाणे जलद गतीने विकसित होऊ शकणारी काही क्षेत्रे प्राधान्याने निवडून त्यामध्ये गुंतवणूक करायची आणि त्यांच्या विकासानंतर त्यातून प्राप्त होणारा निधी इतर क्षेत्रात गुंतवत टप्प्याटप्प्याने सर्व क्षेत्र विकसित करण्याचा जो प्रयत्न केला जातो त्याला असंतुलित, म्हणजे थोडक्यात जिथून इन्कम येईल तो काढायचा, जिथं नाहीये तिथं टाकायचा, त्याची ग्रोथ करायची. म्हणजे थोडक्यामध्ये सगळीकडे काय करता येतं आपल्याला, बॅलन्स करता येते. कशातून? इम्बॅलन्स मधून बॅलन्सकडे, असंतुलातून संतुलनाकडे अशी वाटचाल याला मग. असंतुलनातून संतुलनाकडे, संतुलनाकडे हा प्रकार आपल्याला करायचा असं हा म्हणतो. पुढे बघा, प्रादेशिक संतुलित प्रादेशिक विकासाबद्दल पुढील. आता हा आला बॅलन्स वाला आला. राज्यातील सर्व प्रदेशाचा समान विकास म्हणजे संतुलित प्रादेशिक विकास होय. त्याच्यानंतर संतुलित प्रादेशिक विकास म्हणजे संघ राज्यातील राज्याचे तथा राज्यातील प्रदेशाचे स्वावलंबन होय. सर्व राज्यात समान औद्योगिकरण किंवा एकाच प्रकारचा आर्थिक कार्यक्रम राबविणे म्हणजे संतुलित होय. एकाच प्रकारचा कार्यक्रम संतुलित नसतं दादा, त्यामुळे हे तर पहिले कट करा. प्रत्येक प्रदेशाच्या वैशिष्ट्यानुसार तथा कार्यक्षमतेनुसार त्यांचा समाधानकारक विकास होणे म्हणजे संतुलित प्रादेशिक विकास होय. जास्त चांगलं, जास्त बॅलेन्स्ड, जास्त इन्क्लुझिव्ह स्टेटमेंट कुठलं आहे? चौथं. त्यामुळे उत्तर काय असलं पाहिजे? 4. ह्या राज्यातील सर्व प्रदेशाचा समान विकास म्हणजे संतुलित प्रादेशिक विकास होय. असू शकतं, पण थोडंसं काय म्हणता येईल याला, अजून कॅटेगरिकल किंवा एक्स्ट्रीम टाईप मध्ये सर्व प्रदेशाचा. संतुलित प्रादेशिक विकास म्हणजे संघ राज्यातील राज्याचे तथा राज्यातील प्रदेशाचे स्वावलंबन. सेल्फ डिपेंडन्स म्हणजे बॅलन्स नाहीये, आपण सेक्टर बद्दल बोलतोय. त्यामुळे त्यातल्या सगळ्यात जास्त बॅलन्स कुठलं हे. आणि याच्यामध्ये अजून काय सांगता येते की कार्यक्षमतेनुसार एखाद्याचं समजा कार्यक्षमताच नाही तेवढी, तर तो काय, एखादा फक्त 40 किलोच पोतं उचलू शकतो, बरोबर आहे. त्याला तुम्ही 50 किलोचं पोतं उचलून काहीच फायदा नाही. 40चं उचलताना तू 40चं उचल, बरोबर आहे. समाधानकारक विकास होणे, त्याला समाधानकारक. तुला 40चं उचलायचं होतं, तू उचललं, झाला, तू समाधानी आहे, बरोबर आहे. आता बऱ्याच वेळेला काय होतं की पेपरमध्ये आपल्याला पाहिजे तेवढे मार्क पडत नाहीत, पण बरेच लोक खुश का असतात किंवा त्यांना सॅटिस्फॅक्शन काय असतं की माझ्या पद्धतीने मी माझं 100% दिलं, माझी एवढीच कॅपॅसिटी कॅपॅबिलिटी होती, त्यानुसार मला मार्क मिळाले, इट्स ओके, फाईन, राईट. तर ते जे आहे तर ते झालं तुमचं संतुलित प्रादेशिक विकास. आता प्रादेशिक संतुलनाची गरज काय बघा. प्रतिगामी परिणाम कमी करणे, जलद आर्थिक विकास होण्यासाठी, शांत संयमी विकासासाठी, राजकीय स्थैर्य प्राप्त करण्यासाठी. जनरल एक पॉईंट, काही महत्वाचं नाही. देशाच्या आर्थिक विकासाचा दर मुख्यत्वे यावर अवलंबून असतो. आता डेव्हलपमेंट कशावर असते? शिक्षण, संशोधन, भांडवल, नैसर्गिक साधने, त्याच्यानंतर आंतरराष्ट्रीय व्यापार व शांतता, शेती व सिंचन. सगळेच चांगले, पॉझिटिव्ह ओरिएंटेड. उत्तर काय असलं पाहिजे? 4 अचूक. आता इतर माहिती. भारताच्या विकासातील महत्वाचे अडथळे. आपल्याला प्रॉब्लेम काय आहेत भारताच्या डेव्हलपमेंटमध्ये? काय? अल्प दरडोई उत्पन्न आणि आर्थिक वाढीचा कमी दर. आपली इकॉनॉमिक ग्रोथचा रेट कमी आहे, पर कॅपिटा इन्कम पण कमी आहे. दारिद्र्य आणि बेरोजगारी समस्या. लोकांना खायचे प्यायचे वांदे, रोजगार मिळत नाही, ग्रोथची खूप दूर गोष्ट राहिली. उत्पन्नातील विषमता. काही काही अंबानी सारखे आणि काही काहीला रोज 10 रुपये 50 रुपये पण मिळणं अवघड आहे. लोकसंख्येचा आकार, साधने व भांडवल यांचा असमतोल. आपल्याकडे तेच बघा ना, म्हणजे काही ठिकाणी काही गोष्टी आहेत, काही गोष्टी आपल्याकडे नाही आहेत. तर त्यामुळे आपल्याकडे काय होतं की ऑल इन्क्लुझिव्ह सेक्टर ग्रोथ जी येतं ती होत नाही. महाराष्ट्रातील प्रादेशिक असमतोलाचा सखोल अभ्यास करण्यासाठी सन 1983 मध्ये कोणत्या अर्थतज्ञांच्या मार्गदर्शनाखाली एक सत्य शोधन समिती स्थापन केली होती? तर हे बघा, महाराष्ट्रातील 83 मध्ये कुठले येते? तर ती आहे V.M. दांडेकर समिती. आता इतर माहिती काय? विजय केळकर यांची पण समिती आली. अनुशेष आणि विकास खर्चाचे समान वाटप नव्याने करून साधन संपत्तीचे न्याय वाटप करण्यासाठी 31 मे 2011 केळकर समिती आली, तिचा अहवाल ऑक्टोबर 2013 मध्ये दिला होता. एमपीएससी मध्ये दोन्ही पण लक्षात ठेवावं लागतं, समिती कधी स्थापन झाली, अहवाल कधी दिला. याच्यावर मेन्सला ऑलरेडी प्रश्न विचारून झालेला आहे. डॅश डॅश यांनी जगात सर्वप्रथम दारिद्र्याच्या दृष्टचक्राला स्पष्टपणे व विस्ताराने मांडले. दारिद्र्याच्या दृष्टचक्राला म्हणजे त्याला आपण हे म्हणतो विसीएस, पॉवर्टीचं विसीएस सायकल. तर ते कोणी मांडलं होतं? तर रॅग्नर मार्क्स. बघा, हे दोन गोष्टी आहेत, रॅग्नर नवरा बायको, म्हणजे हे काय झालं तुमचं बॅलन्स्ड. हर्षमन काय आहे? एकटाच आहे, मग तो काय झाला? इम्बॅलन्स्ड. आता तुमच्या आयुष्यात कधी विसरणार नाही. चला इतर माहिती. जॉन केनेथ गेलब्रेथ यांचा काय विचार आहे? लोक गरीब असतात कारण त्यांना गरिबीत जगण्याची सवय असते, झालेली असते.
एखादा देश गरीब आहे कारण त्या देशाने पूर्वीपासून विकासाकडे दुर्लक्ष केले आहे. म्हणजे काही बी, काय गायबाना आहे हा गैलब्रेथ, काय गायबाना आहे, किंवा काय गै गुजरा आहे हा गैलब्रेथ, काही बोलतो. म्हणजे काय, लोक गरीब असतात कारण त्यांना गरिबी जगण्याची सवय झाली असते. काही पण, एखादा देश गरीब आहे कारण त्या देशाने पूर्वीपासून विकासाकडे दुर्लक्ष केलं असतं. नॉट नेसेसरीली. त्यामुळे याला आपण म्हणूया गायबान्या, गायब्रात्या, गैल ब्रेथ असं काहीतरी लक्षात ठेवूया. आता पुढे बघा, प्राध्यापक मायर आणि बाल्डविन यांचे विचार काय. मानवी बळ आणि नैसर्गिक साधनांच्या अल्प वापरामुळे दारिद्र्याचे दुष्टचक्र निर्माण होते. तुम्ही तुमची बुद्धी जर कमी वापरली, तुम्ही तुमचे केस चांगले ठेवण्यासाठी विचारच केला नाही, अभ्यासच केला नाही, केस गळतील म्हणून, तर तुमचा विकास होणार आहे का? नाही. थोडक्यात बाल्डविनचं काय म्हणणं आहे, हेच की मानवी बळ आणि नैसर्गिक साधनांचा योग्य वापर केला तरच तुम्हाला त्या ठिकाणी वृद्धी होऊ शकतो. अदरवाईज तुम्ही गरिबीच्या दुष्टचक्रात सापडणार. गरिबी मार्कांची म्हटला मी इथं. 1961 मध्ये अमेरिकन इकॉनॉमिक असोसिएशनच्या अध्यक्षपदावरून भाषण करताना डॅश डॅश यांनी जगासमोर सर्वप्रथम मानवी भांडवल गुंतवणुकीची संकल्पना मांडली. कुणी? प्राध्यापक सुल्ज यांनी कशाची मांडली? मानवी भांडवल गुंतवणूक. इतर माहिती काय आता, प्राध्यापक विन्सलो यांनी 1951 मध्ये जिनेव्हा येथील विश्व स्वास्थ्य संघटनेच्या परिषदेत द कॉस्ट ऑफ सिकनेस अँड प्राइस ऑफ हेल्थ या विषयावर विचार व्यक्त केले होते. कोणी? प्राध्यापक विन्सलो, 1951 ला. दारिद्र्य आणि आजारपण हे दृष्टचक्रातील क्रमबद्ध चालणारे, म्हणजे सोबत एकामागे एक क्रमबद्ध चालणार आहेत. दारिद्र्य आणि आजारपण, दारिद्र्य असले की आजारपण, आजारपण असले की दारिद्र्य. लोक दरिद्री झाले कारण आजारी होते, ते अधिक दरिद्री होत गेले कारण ते सातत्याने आजारी होते. एकामागे एक, एकासोबत एक येणाऱ्या या गोष्टी दरिद्री आणि आजार. सायमन कुझनेट्स या अर्थशास्त्राने अविकसित अर्थव्यवस्था, कुझनेट्स करू आपल्याला होता ना, अर्थव्यवस्थेच्या 3 कसोट्या सांगितल्या. त्यातल्या कुठल्या 3 कसोट्या आहेत बघा. सायमन कुझनेट्स काय म्हणतो, कशाबद्दल? अविकसित अर्थव्यवस्थेबद्दल बोलतो. काय म्हणतो? उपलब्ध तांत्रिक ज्ञानाच्या आधारे अर्थव्यवस्थेतील शक्य व सुप्त उत्पादन शक्तींचा पूर्णपणे वापर केला जात नाही. ऑब्विसली वापर केला नाही म्हणून तर काय झालंय, तुमचा अविकसित राहिलाय. विकसित देशांची तुलना करता हे देश आर्थिकदृष्ट्या माग असलेले, ऑब्विसली माग असलेले म्हणून तर अविकसित आहेत. सार्वत्रिक दारिद्र्य, बहुसंख्य लोकांना पुरेसे अन्न, कापड आणि निवारा उपलब्ध नसतं. ऑब्विसली तिन्ही पण कसोट्या असल्या पाहिजे. वरीलपैकी सर्व बरोबर. आता बघा, प्राध्यापक वायनर काय म्हणतो, अविकसितपणाच्या अनुषंगाने 2 कसोट्या याने मांडल्या. दरडोई उत्पन्न वाढविण्याची सुप्त शक्ती त्या देशाजवळ आहे का? म्हणजे तुम्हाला खरंच लोकांचं इन्कम वाढवायचंय का, हा प्रश्न. भविष्य काळात वाढणारी लोकसंख्या लक्षात घेता वाढलेले दरडोई उत्पन्न त्या देशाला टिकविता येणार आहे का? ऑलरेडी तुम्ही ग्रोथ केली, बरं ठीक आहे, पण फ्युचरचा विचार करून ती सस्टेन करता येईल का? हे 2 कसोट्या कोणी दिल्यात? प्राध्यापक वायनरनं. शेवटचा प्रश्न, आर्थिक विकासाच्या प्रक्रियेत मानव संसाधन विकासाचे महत्व विविध अर्थशास्त्राने अधोरेखित केले. त्यात प्राध्यापक सुल्ज यांच्या मतानुसार मानव संसाधन विकासाचे पुढील कोणते मार्ग आहेत? ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंटचे कुठले मार्ग आहेत? आरोग्य सुविधा उपलब्ध करून देणे, कामाचे प्रशिक्षण देणे, प्राथमिक, दुय्यम, उच्च पातळीवर शिक्षणाची व्यवस्था करणे. सगळीच चांगल्या गोष्टी, पॉझिटिव्ह गोष्टी, सगळेच असलं पाहिजे. व ऑलपैकी ऑल ऑफ द अबोव. सुल्ज काय म्हणतो? यांच्या मतानुसार मानव संसाधन विकासाचे 5 मार्ग आहेत. प्राध्यापक सुल्जनं 5 का दम असं दिलं त्यांनी. उत्पादन व्यवस्थेकडून राबविले जात नाहीत असे प्रौढासाठी अभ्यास कार्यक्रम राबविणे, म्हणजे अडल्ट लिटरसी बद्दल हा बोललाय सुल्ज. ज्यामध्ये शेतीसाठी असणाऱ्या विस्तार योजनांचा समावेश आहे, शेतीसाठी पण. आणि बदलणाऱ्या रोजगारांच्या संधी साध्य करण्यासाठी व्यक्तीचे आणि कुटुंबाचे स्थलांतर, हा खूप महत्वाचा. यानं मायग्रेशन बद्दल बोललाय. एक तर मायग्रेशन आणि अडल्ट हे 2 आणि वरचे 3, म्हणजे असे किती झाले? 5 कोणी दिले? प्राध्यापक सुल्ज यांनी. बरोबर आहे. अशा पद्धतीने आता राहिलेले जे काय आपले पुढचे आहेत प्रश्न ते आपण डिस्कस करूया. सो बॅच बद्दल काही तुम्हाला माहिती असेल तर इथे नंबर पण दिलाय, किंवा ह्या डेमोच्या व्हिडिओ मधून पण तुमच्या बऱ्याचशा गोष्टी क्लिअर झाल्या असतील. राईट. सो थँक्यू व्हेरी मच.